विसर्जित झालेल्या सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेसाठी एकरकमी परतफेड योजना लागू करण्याचे आश्वासन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले। आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग बँकेच्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी धावून आले। 5 नोव्हेंबर 2011 साली सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँक विसर्जित झाली आहे। या तारखेपूर्वी ज्या कर्जदारांची कर्ज खाती थकीत झाली आहेत अशा कर्जदारांना विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती। ही बँक विसर्जनात असल्याने व बँकेचे बँकिंग लायसन्स रद्द झाल्याने केवळ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तरतुदी या संस्थेस लागू होतात। नियम 49च्या तरतुदीमधून सूट देऊन सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेस मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक किंवा दी लक्ष्मी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक याप्रमाणे एकरकमी परतफेड योजना लागू करावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कार्यवाही करत शेरा मारून सकारात्मक कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या। यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची या प्रकरणी 2दा भेट घेऊन मागणीचे पत्र दिले। यावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंगळवारी सहकार आयुक्तांना शिष्टमंडळाच्या उपस्थितीत फोन करून सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेच्या कर्जदारांना एकरकमी परतफेड योजना राबवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासित केले। त्यामुळे बँकेच्या कर्जदारांनी समाधान व्यक्त केले। यावेळी यंत्रमाग बचाव समितीचे प्रमुख चक्रपाणी गज्जम, सत्यनारायण गुर्रम, सदानंद गुंडेटी, मनोहर सिंगम, व्यंकटेश बोरा, नितीन चौगुले आदी उपस्थित होते।